मुख्यमंत्री आज रायगड दौऱ्यावर पळसपा ते सिंधुदुर्गपर्यंत मुंबई गोवा महामार्गाची करणार पाहणी। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात बैठक, मुंबईच्या जागांवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता। बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज संपणार। एसआयटी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात करणार हजर। तक्रारीसाठी गेल्यावर पोलिसांनी ताटकळत ठेवलं तर मेडिकलसाठी रात्री 12 नंतर नेलं। बदलापुरातील पीडितेच्या पालकांकडून इन्स्पेक्टर शुभदा शितोळेंचा पर्दाफाश। पीडित महिला घरातूनच EFIR दाखल करू शकतात। महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जळगावात मोदींकडून कायद्याची आठवण, अप्रत्यक्ष बदलापूर पोलिसांची पोलखोल। श्रीजया चव्हाण विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज। अशोक चव्हाण आणि श्रीजया यांची सर्वप्रथम एबीपी माझाला एकत्रित एक्सक्लुझिव्ह मुलाखत। मनोज जरांगे आणि सरकारमध्ये समन्वयकाची भूमिका बजावण्याची अशोक चव्हाणांची तयारी। विधानसभा निवडणुकांची लॉटरी होऊ न देण्याचं आवाहन। आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट, तर मुंबई आणि पालघरसाठी येलो अलर्ट, तर उत्तर महाराष्ट्रात देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज। केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू। मार्च 2024च्या प्रभावानं अंमलबजावणी, लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा। पश्चिम रेल्वेवर 31 ऑगस्ट पासून 35 दिवस ब्लॉक, 5 दिवस 10 तासांचा पॉवर ब्लॉक। ब्लॉकचा 960 लोकर फेऱ्यांवर परिणाम, गणेशोत्सवात मात्र ब्लॉक नाही। देशभरात गोकुळाष्टमीचा आनंद, मथुरा, वृंदावन, द्वारकेत उत्सव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।